तुमच्या आजूबाजूचे लोक तुम्हाला वेडे वाटतात का? कदाचित समस्या त्यांच्यात नसेल. फरक फक्त त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीत आणि तुमच्या संवाद साधण्याच्या पद्धतीत असू शकतो. केवळ 4 रंग समजून घ्या आणि लोकांशी संवाद साधण्याची तुमची पद्धत पूर्णपणे बदलू शकेल. असं कधी घडलंय का की तुम्ही एखाद्याला काहीतरी समजावून सांगत असता, पण ती व्यक्ती तुमच्या शब्दांचा अर्थ पूर्णपणे वेगळ्याच प्रकारे लावते? ऑफिसमध्ये बॉसला असे वाटते की कर्मचारी अजिबात काम करत नाहीत, तर कर्मचाऱ्यांना वाटते की बॉस त्यांना समजू शकत नाही. घरी पालक आणि मुलांमध्ये गैरसमज निर्माण होतात. किरकोळ कारणांवरून मित्रांमध्ये दुरावा निर्माण होतो. पण जर तुम्हाला हे उमजले की प्रत्येक व्यक्ती जगाकडे वेगळ्या पद्धतीने पाहण्याच्या दृष्टिकोनासह जन्माला येते, तर आज आपण व्यक्तिमत्त्वे समजून घेण्याच्या एका साध्या पद्धतीबद्दल जाणून घेणार आहोत, जी थॉमस एरिक्सन यांच्या सराउंडेड बाय इडियट्स या प्रसिद्ध पुस्तकात सांगितली आहे आणि जी तुमच्या संवाद कौशल्याला एक नवी दिशा देऊ शकते. तुम्ही कधी असा विचार केला आहे का, लोक वेगवेगळ्या प्रकारे का विचार करतात? प्रत्येक व्यक्तीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि प्रतिक्रिया देण्याची पद्धत वेगळी असते. काही लोक त्वरित निर्णय घेतात, काही लोक प्रत्येक बारकाव्याचा सखोल विचार करतात, काही लोक नातेसंबंध आणि भावनांना महत्त्व देतात, तर इतर काही जण स्थिरता आणि सुरक्षिततेला पसंती देतात. समस्या तेव्हा निर्माण होते जेव्हा आपण असा विचार करतो की केवळ माझ्यासारखा विचार करणारेच बरोबर आहेत. पण वास्तवात ही विविधताच मानवी स्वभावाचे एक सुंदर वैशिष्ट्य आहे. समजा तुम्ही एका ऑफिसमध्ये काम करत आहात. तुमचा बॉस म्हणतो, आज हे काम पूर्ण करा. एक कर्मचारी लगेच कामाला लागतो. दुसरा कर्मचारी विचारतो, यासाठी काय योजना आहे? तिसरा कर्मचारी म्हणतो, आपण टीमशी सल्लामसलत करूया. आणि चौथा कर्मचारी म्हणतो, आधी सर्व माहिती गोळा करूया. आता तुम्हीच मला सांगा, यांपैकी कोण बरोबर आहे? तर याचं उत्तर आहे, ते सगळेच बरोबर आहेत. कारण प्रत्येक व्यक्तीची विचार करण्याची आणि निर्णय घेण्याची पद्धत वेगळी असते. स्वतःला आणि इतरांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घ्यायचं असेल, तर व्यक्तिमत्वाचे हे 4 प्रकार जाणून घेणं महत्त्वाचं आहे. लेखकाने या पुस्तकात लाल, पिवळा, हिरवा, निळा या 4 रंगांच्या श्रेणींचा वापर करून लोकांचे वर्णन केले आहे. या वर्गीकरणाचा उद्देश लोकांवर विशिष्ट शिक्के मारणे हा नसून संवाद अधिक प्रभावी करण्यासाठी एक सोपे मॉडेल उपलब्ध करून देणे हा आहे. चला आता व्यक्तिमत्वाच्या पहिल्या प्रकाराकडे वळूया. लाल व्यक्तिमत्व. अशा व्यक्तींचे लक्ष प्रामुख्याने परिणाम आणि उद्दिष्टांवर असते. त्यांना वेळ वाया घालवणे आवडत नाही. त्यांचे बोलणे थेट व स्पष्ट असते आणि ते त्वरित निर्णय घेतात. समजा कंपनीतील एखादा प्रकल्प ठरलेल्या वेळेपेक्षा मागे पडला आहे. लाल व्यक्तिमत्वाची व्यक्ती काय म्हणेल की मला सांगा की समस्या काय आहे आणि त्यावर उपाय कधी तयार होईल. कारण ते भावनांपेक्षा कृतीला अधिक महत्त्व देतात. तर त्यांच्याशी संवाद कसा साधावा? लाल व्यक्तिमत्वाच्या व्यक्तीशी बोलताना थेट मुद्द्यावर बोला. त्यांना स्पष्ट माहिती द्या. त्यांच्या समोर पर्याय आणि त्यांचे परिणाम मांडा. आता वळूया
दुसऱ्या प्रकाराकडे, पिवळे व्यक्तिमत्व. अशा प्रकारचे लोक हे उत्साही, कल्पक आणि मिळून मिसळून वागणारे असतात. त्यांना नवनवीन कल्पना, चर्चा आणि लोकांशी संवाद साधणे आवडते. जसे की एखादा मित्र कदाचित असे म्हणेल, चला ही नवीन योजना अंमलात आणूया, काहीतरी वेगळे करूया. कारण त्यांच्यात प्रचंड ऊर्जा असते. तर त्यांच्याशी संवाद कसा साधावा? पिवळ्या व्यक्तिमत्वाच्या व्यक्तीशी बोलताना त्यांच्या कल्पना काय आहेत हे ऐकून घ्या. आजूबाजूला सकारात्मक वातावरण राखा. त्यांच्या कल्पनांना प्रोत्साहन द्या. तिसरा प्रकार आहे हिरवे व्यक्तिमत्व. हिरवे व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्ती शांत, विश्वासार्ह आणि सहकार्य करणारे असतात. स्थिर वातावरणात त्यांचा सहानुभूतीपूर्ण स्वभाव चांगला काम करतो. पण अचानक होणारे बदल आवडत नाहीत. जसे की जर ऑफिसमध्ये एखादा नवीन नियम लागू केला तर हिरव्या व्यक्तिमत्वाच्या व्यक्तीच्या मनात असे विचार येतात की हा बदल का होत आहे? या बदलाचा संपूर्ण टीमवर काय परिणाम होईल? कारण ते सुरक्षितता आणि स्थिरतेला महत्त्व देतात. तर त्यांच्याशी संवाद साधताना त्यांना पुरेसा वेळ द्या. बदलांविषयी स्पष्टीकरण द्या. त्यांचा विश्वास संपादन करा. आता चौथा आणि शेवटचा प्रकार, निळे व्यक्तिमत्व. निळे व्यक्तिमत्व असलेले लोक माहिती, गुणवत्ता आणि अचूकतेवर लक्ष केंद्रित करतात. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी ते अनेक प्रश्न विचारतात, कारण ते पुराव्यांना जास्त महत्त्व देतात. जसे की नवीन मोबाईल फोन खरेदी करताना ते फक्त त्याचा रंग पाहणार नाहीत, तर ते विचारतात त्यात कोणती वैशिष्ट्ये आहेत, त्याची किंमत योग्य आहे का, त्याबद्दल रिव्ह्यू कसे आहेत. तर त्यांच्याशी संवाद कसा साधावा? निळे व्यक्तिमत्व असलेल्या लोकांसमोर तथ्ये सादर करा. त्यांना प्रत्येक गोष्टीचे पुरावे द्या. त्यांच्यासोबत कोणत्याही प्रकारची घाई करू नका. पण इथेच एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. खरी समस्या नक्की कुठे आहे? ती व्यक्तीमध्ये आहे की संवाद करण्याच्या पद्धतीत? अनेकदा समस्या त्या व्यक्तीमध्ये नसते. समस्या असते संवादाच्या पद्धतीमध्ये. उदाहरणार्थ, लाल व्यक्तिमत्वाची व्यक्ती म्हणते त्वरित निर्णय घ्या, पण हिरव्या व्यक्तिमत्वाच्या व्यक्तीला याचा अर्थ दबाव असा वाटू शकतो. निळ्या व्यक्तिमत्वाची व्यक्ती अनेक प्रश्न विचारते, पण पिवळ्या व्यक्तिमत्वाच्या व्यक्तीला असे वाटू शकते की या व्यक्तीचा माझ्यावर विश्वास नाही. म्हणूनच समोरच्या व्यक्तीचा स्वभाव समजून घेणे महत्त्वाचे आहे. आतापर्यंत आपण व्यक्तिमत्वाचे प्रकार समजून घेतले. आता महत्त्वाचा भाग म्हणजे हे ज्ञान आपल्या जीवनात कसं वापरायचं. समजा तुमच्या कुटुंबातील एखादा मुलगा शांत असेल तर तो चुकीचा आहे असं समजू नका. कदाचित त्याची विचार करण्याची पद्धतच वेगळी असेल. ऑफिसमधील सर्व कर्मचारी एकाच पद्धतीने काम करतील अशी अपेक्षा करू नका. काही जण वेगाला प्राधान्य देतात, तर काही जण नियोजनाला महत्त्व देतात. नात्यांमध्ये समोरची व्यक्ती तुमच्यासारखी प्रतिक्रिया देत नाही याचा अर्थ ती व्यक्ती चुकीची आहे असा होत नाही. येथील मुख्य शिकवण ही आहे, लोकांना बदलण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा त्यांना समजून घेणे अधिक प्रभावी आहे. ही संकल्पना अधिक चांगली समजण्यासाठी एक सोपे उदाहरण पाहूया. एका कंपनीत 2 मॅनेजर होते. पहिला सतत म्हणायचा काम पूर्ण करा.
दुसरा, प्रत्येक कर्मचाऱ्याशी त्याच्या वैयक्तिक स्वभावानुसार त्यांच्याशी बोलायचा. तो काहींना कामाचे टार्गेट्स द्यायचा, काहींना त्यामागील कारणे समजावून सांगायचा, काहींना त्या कामासाठी प्रोत्साहन द्यायचा आणि काहींना त्या कामाची सविस्तर माहिती पुरवायचा. काही महिन्यानंतर दुसऱ्या मॅनेजरचा संघ अधिक आनंदी आणि यशस्वी ठरला. याचे कारण, त्याने लोकांना बदलण्याचा प्रयत्न केला नाही, उलट त्याने त्यांना समजून घेतले. जेव्हा तुम्ही लोकांचा विचार करण्याची पद्धत समजून घेता तेव्हा गैरसमज कमी होतात, संवाद सुधारतो, नातेसंबंध दृढ होतात आणि नेतृत्व कौशल्ये वाढतात. लक्षात ठेवा, लोकांना बदलण्याचा प्रयत्न करण्याऐवजी त्यांना समजून घेण्याची कला शिका. मित्रांनो, प्रत्येक व्यक्ती अद्वितीय असते आणि नेमकी हीच गोष्ट जगाला इतके मनोरंजक बनवते. तुमचा व्यक्तिमत्व प्रकार कोणता आहे? लाल, पिवळा, हिरवा की निळा? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. तुमच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती आहे का जिचा स्वभाव तुमच्यापेक्षा अगदी वेगळा आहे? ती व्यक्ती कशी आहे असे तुम्हाला वाटते? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मानसशास्त्र, व्यक्तिमत्व विकास आणि अशाच पुस्तकांचे सोपे मराठी सारांश यांवरील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.